लाडक्या बहिणींनो मोठा धक्का. 45 दिवस झाले तरीही मार्च महिन्याचा हप्ता अजून खात्यात जमा नाही. कमेंट्समध्ये हजारो बहिणी एकच प्रश्न विचारत आहेत, पैसे कधी येणार? मार्चचा हप्ता अडकला का? आणि खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत एकही नवीन GR आलेला नाही. म्हणजे स्पष्ट आहे, सरकारकडून अजून अधिकृत मंजुरीच मिळालेली नाही. पण इथेच थांबत नाही. तुमच्यासाठी सर्वात मोठं अपडेट म्हणजे 27 ते 28 एप्रिल दरम्यान हप्ता येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. होय, मागच्या वेळी जसं फेब्रुवारीचा GR 24 मार्चला आला होता, तसंच पॅटर्न पाहता यावेळीही उशिरा GR येणार आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसात पैसे खात्यात जमा होणार. पण लक्षात ठेवा, मार्च प्लस एप्रिल असे 3000 रुपये एकत्र मिळणार नाहीत. फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपयाच मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उशीर सतत होत चाललाय. मागचे 2 महिनेही असेच गेले. म्हणून आपण फक्त वाट पाहणार नाही, या चॅनलच्या माध्यमातून आपण आवाज उठवणार. लवकर GR काढा आणि त्वरित पैसे जमा करा. जर GR लवकर आला तर 1 ते 2 दिवसातच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. म्हणून शेवटचं एकच, 27 ते 28 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की जोडलेले रहा, कारण पुढची अपडेट अजून मोठी असू शकते. GR संदर्भातील सद्यस्थिती बघा मित्रांनो, मी तुम्हाला 3-4 तारखेच्या दरम्यानच सांगितलं होतं की 20 तारखेच्या आसपास GR येण्याची शक्यता आहे. पण आजच्या घडीला तरी कोणताही नवीन GR प्रसिद्ध झालेला नाही. म्हणजे स्पष्ट आहे, मार्चच्या हप्त्यासाठी अद्याप सरकारी मान्यता मिळालेली नाही. खरं तर 45 दिवस उलटून गेले आहेत, तरीही अजून GR का काढला जात नाहीये, हा प्रश्न सर्व लाभार्थ्यांच्या मनात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वितरणात असाच विलंब होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. 3. हप्ता कधी मिळणार? आता मुख्य मुद्दा, वितरण नेमकं कधी होईल? गेल्या वेळेसचा जर आपण विचार केला तर फेब्रुवारी महिन्याचा GR 24 मार्चला आला होता. त्याचप्रमाणे यावेळेस देखील 20 तारखेच्या सुमारास GR येण्याची दाट शक्यता आहे. एकदा का 20 तारखेला GR आला तर तिथून पुढच्या प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मार्च महिन्याचा जो प्रलंबित हप्ता आहे तो तुमच्या खात्यात 27 ते 28 एप्रिलच्या दरम्यान जमा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. परत एकदा ऐका, 27 ते 28 एप्रिल ही तारीख वितरणासाठी महत्त्वाची असणार आहे. 4. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार का? अनेकांचा असा प्रश्न होता, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित 3000 रुपये मिळणार का? तर सध्याच्या माहितीनुसार तसं काहीही नाहीये. या महिन्यात फक्त आणि फक्त मार्च महिन्याचाच 1500 रुपयांचा हप्ता वितरित केला जाईल. एप्रिलचा हप्ता एप्रिल महिना संपल्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल. त्यामुळे सध्या तरी फक्त एकाच हप्त्याची प्रतीक्षा आपल्याला आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या इतर बहिणींना नक्की शेअर करा. कारण अशाच सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.